आपल्या स्मार्टफोनपासून ते अगदी इलेक्ट्रिक कारपर्यंत आजच्या प्रत्येक आधुनिक उपकरणात एक खूप महत्त्वाचा घटक दडलेला आहे. हा एक चंदेरी पांढरा धातू आहे, जो आपल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीला खरं तर ऊर्जा देत आहे. आणि तो आहे कोबाल्ट. चला, तर मग आज आपण याच भविष्याच्या धातूची म्हणजेच कोबाल्टची गोष्ट जरा सविस्तर जाणून घेऊया. तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून की हा कोबाल्ट नक्की आहे तरी काय आणि आजच्या जगात तो इतका महत्वाचा का मानला जातोय. आता गंमत अशी आहे की कोबाल्ट निसर्गात असा एकटा सापडत नाही. तो सहसा तांबे आणि निकेलच्या खाणींमध्ये एक सरप्राईज गेस्ट म्हणून मिळतो. म्हणजे बघा, जेव्हा खाणकामगार तांबे किंवा निकेल काढायला जातात तेव्हा कोबाल्ट हा एक प्रकारचा मौल्यवान बोनसच मिळतो. खरं तर कोबाल्ट आपल्या दैनंदिन जीवनाचा एक असा भाग आहे जो आपल्याला दिसत नाही, पण तो खूप महत्वाचा आहे. आपल्या फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या लिथियम आयन बॅटरीला शक्ती देण्यापासून ते विमानांच्या इंजिनला मजबूत करणाऱ्या मिश्रधातूंपर्यंत. इतकंच नाही तर शक्तिशाली चुंबक बनवण्यासाठी सुद्धा कोबाल्टचा वापर सर्रास होतो. पण प्रश्न असा आहे की एवढा महत्त्वाचा धातू येतो तरी कुठून? आणि जगाचा सगळा पुरवठा फक्त काही मोजक्याच ठिकाणी एकवटला आहे का? चला, याचा शोध घेऊया. हा आकडा बघा, हा खरंच धक्कादायक आहे. म्हणजे जगात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक 100 किलो कोबाल्टपैकी तब्बल 75 किलो फक्त एकाच देशातून येतो. विचार करा, जगाची ऊर्जा सुरक्षा किती नाजूक धाग्यावर टिकून आहे. आणि तो देश आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, म्हणजेच DRC. DRCचा जो कटंगा नावाचा प्रदेश आहे तो अक्षरशः कोबाल्टची राजधानी म्हणून ओळखला जातो. आणि याचमुळे संपूर्ण जगाची पुरवठा साखळी या एका देशाच्या खांद्यावर आहे. बरं, जागतिक पातळीवर DRCचं वर्चस्व पाहिल्यानंतर एक प्रश्न स्वाभाविकपणे पडतो की या सगळ्या चित्रात आपला भारत देश कुठे आहे? आपल्या देशात कोबाल्टचे साठे आहेत का? तर हो, आपल्या भारतातही कोबाल्ट सापडतं, पण ते काही ठराविक राज्यांमध्येच विखुरलेलं आहे. यात झारखंडमधलं सिंघभूम, ओडिशातलं केंदुझार आणि जाजपूर, राजस्थानमधलं झुंझुनू, नागालँडमधलं तुएनसांग आणि मध्य प्रदेशातलं झाबुआ आणि होशंगाबाद या प्रदेशांचा समावेश होतो. आणि हो, हा आकडा काही लहान नाहीये. 2020च्या अंदाजानुसार आपल्या देशात तब्बल 44.91 दशलक्ष टन कोबाल्टचा साठा असल्याचं मानलं जातं. पण यातही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हा सगळा साठा काही एकाच ठिकाणी नाही. यातला सिंहाचा वाटा म्हणजे जवळजवळ 69% एकट्या ओडिशा राज्यात आहे. त्यामुळे साहजिकच कोबाल्टच्या बाबतीत ओडिशा हे भारतासाठी खूपच महत्त्वाचं राज्य ठरतं. आणि त्यानंतर मग झारखंड आणि नागालँडचा नंबर लागतो. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? कोणते मोठे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात? तर गोष्ट एकदम स्पष्ट आहे. कोबाल्ट हे आपल्या तंत्रज्ञानाचं भविष्य आहे. पण हे भविष्य जागतिक पातळीवर एकाच देशावर म्हणजे DRCवर अवलंबून आहे. आणि भारतातही ते प्रामुख्याने एकाच राज्यावर म्हणजे ओडिशावर अवलंबून आहे. आता जसजशी इलेक्ट्रिक वाहनांची आणि स्मार्ट उपकरणांची भूक वाढत जाईल तसतसा हा पुरवठा सुरक्षित ठेवण्याचं आव्हानही खूप मोठं होत जाणार आहे. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या मौल्यवान धातूसाठी आपण अधिक सुरक्षित आणि शाश्वत भविष्य कसं घडवणार आहोत.